नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग। ठीक आहे, तर अकाउंटिंगचे जे काही सुवर्ण नियम आहेत तर त्याचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स या ठिकाणी अभ्यासलं होतं। तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मध्ये पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट हे आपण अभ्यासलं आणि इम्पर्सनल अकाउंट मध्ये रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट यांचा अभ्यास आपण केला। तर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग मध्ये महत्त्वाचे जे आपले 3 रूल्स आहेत, किती रूल्स आहेत? 3 रूल्स आहेत। तर हे 3 रूल्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। तर आपलं जे अकाउंटिंग आहे हे अकाउंटिंगची जी काही भिंत आहे या 3 रूलवर आधारित आहे। तर हे 3 रूल कोणकोणत्या संदर्भात असणार आहे? तर पर्सनल अकाउंटच्या संदर्भात हा रूल असणार आहे, यासोबतच रियल अकाउंट जे आहे आपलं त्याच्या संदर्भात असणार आहे आणि काय आणि नॉमिनल अकाउंट याच्या संदर्भात असणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी हे रियल आणि नॉमिनल हे इम्पर्सनल अकाउंट आहे, तर हे आपल्याला माहिती आहे। तर सुरू करूयात बघा, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग। गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग जे काही आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे, जे काही आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे आहेत, या सगळ्या जर्नल एंट्रीज ज्या नियमांवर आधारित आहे त्या नियमालाच म्हणतात गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग। म्हणजेच काय, तर लेखांकनाची ही सुवर्ण नियम आहेत। तर ह्या गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग मध्ये सर्वसाधारणपणे 3 महत्त्वाची जी अकाउंट्स आहेत या ठिकाणी, तर ह्या 3 भागामध्ये ते डिव्हाइड केले जातात। कोणकोणती? पहिलं म्हणजे पर्सनल अकाउंट आहे, दुसरं काय आहे रियल अकाउंट आणि तिसरं काय आहे नॉमिनल अकाउंट। ठीक आहे, तर पर्सनल अकाउंट म्हणजे पर्सनची संबंधित असलेली जी काही अकाउंट्स आहेत ती पर्सनल अकाउंट, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये नॅचरल पर्सन आणि आर्टिफिशियल पर्सन या दोघांचा समावेश होतो। ओके, नॅचरल आणि काय, नॅचरल प्लस आर्टिफिशियल पर्सन यांचा समावेश या पर्सन मध्ये होतो। तर आता पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे तर ते लक्षात घ्यायचं। अकाउंट्सचा नियम पाहत असताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, ते म्हणजे डेबिट काय करायचं आणि क्रेडिट काय करायचं। तर एवढंच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। तर पर्सनल अकाउंट जर असेल, एखादा अकाउंट हे पर्सनशी संबंधित असेल तर त्याला कोणता रूल ऍप्लिकेबल होतो? तर तो ऍप्लिकेबल होतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। डेबिट द रिसिव्हर म्हणजेच हा काय करायचं आपल्याला डेबिट करायचं आहे। ठीक आहे, डेबिट काय करायचं रिसिव्हर। रिसिव्हर म्हणजे कोण आहे या ठिकाणी? लाभ घेणारा असणार आहे। ओके, हे डेबिट म्हणलेले इथं डेबिट द रिसिव्हर। रिसिव्हर म्हणजे जो कोणी लाभ घेणारा आहे, ज्याला काही गोष्टी मिळणार असतील त्याला त्याचं अकाउंट काय करायचं आपल्याला डेबिट करायचं। आणि क्रेडिट काय करायचं? क्रेडिट द गिव्हर, जो कोणी लाभ देणारा असेल त्याचं अकाउंट काय करायचं? क्रेडिट करायचं। असा हा सिंपल असा नियम आहे। त्याच्यानंतर एखादं ट्रान्झॅक्शन असं आहे आणि ज्याच्यामध्ये रियल अकाउंट अंतर्भूत आहे, तर कोणता नियम लावायचा? रियल अकाउंटचाच नियम लावायचा। रियल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला? डेबिट व्हॉट कम्स इन। डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजेच काय, डेबिट करा, काय करा, व्हॉट्स कम्स इन, जे काही येणार असेल अशी। रियल म्हणजे काय, वास्तविक संपत्ती। अशी ॲसेट्स जी व्यवसायामध्ये येत असेल ती काय करा, डेबिट करा। आणि क्रेडिट काय करा, तर क्रेडिट व्हॉट गोज आउट, अशी संपत्ती जी व्यवसायातून जात असेल तिला काय करा, क्रेडिट करा। हा नियम कशाचा आहे? रियल अकाउंटचा आहे। आणि तिसरा जो नियम आहे या ठिकाणी, हा तिसरा नियम काय सांगतो आपल्याला, तो नॉमिनल अकाउंटचा आहे। हा नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, सर्व जे काही एक्सपेन्सेस आहेत, लॉसेस आहेत, ठीक आहे, इन्कम आहेत, गेन आहेत, याच्याशी संदर्भात जे अकाउंट्स आहेत ती आपण नॉमिनल अकाउंट म्हणून ओळखतो। याचा नियम काय म्हणतो? हा नियम असं सांगतो आपल्याला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेसची जी काही असतील ती काय करायची आपल्याला, डेबिट करायची आहे। मग क्रेडिट काय करायचंय, तर क्रेडिट करा ऑल इन्कम अँड गेन्स। तर सर्व इन्कम जी आहेत ही सगळी इन्कम काय करायची आपल्याला या ठिकाणी ऑल इन्कम अँड गेन क्रेडिट करायचं आहे। ओके, तर बघा, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर ही अकाउंट्स जी आहेत आपण या ठिकाणी बघितली। कोणकोणती अकाउंट बघितली आपण? तर
पहिला नियम काय बघितला आपण, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटचा पर्सनल अकाउंट या ठिकाणी असणार आहे. ओके, हा आहे पर्सनल अकाउंट. व्यक्तीशी संबंधित जे काही असेल ती पर्सनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंटचा नियम आपल्याला काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर. डेबिट काय करा, डेबिट द रिसिव्हर. आणि दुसरं काय सांगतं आपल्याला, क्रेडिट. काय क्रेडिट करायचं, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो कोणी रिसिव्हर असेल त्याचं अकाउंट या ठिकाणी आपल्याला डेबिट करायचंय, जो कोणी गिव्हर असेल त्याचं अकाउंट आपल्याला क्रेडिट करायचं. दुसरा जो आपला रूल आहे तो कशाचा आहे, रिअल अकाउंटचा आहे. ओके, आता हा रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला, काय करायचं आपल्याला, डेबिट करा. डेबिट काय करा, डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट काय करायचंय, डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजेच काय, व्यवसायामध्ये काय येतं ते या ठिकाणी आपल्याला डेबिट करायचं आहे. आणि क्रेडिट काय करायचंय, क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जाणाऱ्या संपत्तीचे खाते. हे काय आहे, व्हॉट कम्स इन आहे हे. ओके, व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, हे रिअल अकाउंट आहे. तिसरं अकाउंट कोणतं आहे आपलं, ते म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे. ओके, आता या नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला, नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो काय करायचंय, डेबिट करा ऑल एक्सपेन्सेस. ऑल एक्सपेन्सेस डेबिट करा. अँड काय, अँड लॉसेस. जे काही लॉसेस असतील ते डेबिट करा. आणि क्रेडिट काय करायचंय, मग क्रेडिट करा ऑल इन्कम आणि गेन. ऑल इन्कम आणि गेन या ठिकाणी काय करायचं आपल्याला, क्रेडिट करायचं आहे. तर अशा स्वरूपाचे हे महत्वाचे 3 काय आहेत, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स आहेत. पर्सनल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतोय, रिअल म्हणजे काय, कोणती अकाउंट आहेत ही आपल्याला माहिती आहे, संपत्तीशी संबंधित असलेली सगळी खाती आहे. उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ कॅश ही काय आहे, संपत्ती आहे. किंवा फर्निचर ही काय आहे, संपत्ती आहे, म्हणजे ॲसेट आहे. ओके, तर ही जे काही ॲसेट असेल मग ती डोळ्याने दिसणारी असो की डोळ्याने न दिसणारी असो. उदाहरणार्थ कॉपीराइट ही सुद्धा ॲसेट आहे. सो डेबिट व्हॉट कम्स इन. संपत्ती येत असेल तर डेबिट करा, संपत्ती येत असेल तर डेबिट करा. याचा अर्थ असा सांगतो येतो आपल्याला की ज्या काही ॲसेट्स असतात, ज्या काही ॲसेट्स असतात ह्या ॲसेट्सवर, या ॲसेट्सचं काय असतं, डेबिट बॅलन्स असतं. ठीक आहे, ॲसेट्सचं काय असतं त्या ठिकाणी डेबिट बॅलन्स असतं, जर त्या ॲसेट्स व्यवसायामध्ये येणाऱ्या असतील तर. ओके, नॉमिनल अकाउंट काय सांगतं, नॉमिनल अकाउंट कशाशी संबंधित आहे, नॉमिनल अकाउंट हे सगळे खर्च जे असतील त्याच्याशी संबंधित आहे किंवा जे काही लाभ असतील त्याच्याशी संबंधित आहे. एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम किंवा गेन असेल तर नॉमिनल अकाउंट डेबिट म्हणजे सर्व एक्सपेन्सेस जर झाले असतील तर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एक्सपेन्सेस नेहमी या ठिकाणी काय होणार, डेबिट होणार. आणि जे इन्कम असतील ते इन्कम नेहमी काय होणार, क्रेडिट होणार. ओके, तर अशा स्वरूपाचे हे आहेत आपले गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. आता याच नियमाच्या आधारे आपल्याला काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत या ठिकाणी. तर या ट्रान्झॅक्शनचा आधार घेऊन आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे की 2 आस्पेक्ट या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते आहेत, त्याच्यानंतर कोणते 2 अकाउंट्स आहेत आणि क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याच्यामध्ये काय काय आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला की फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट. खालील जे काही ट्रान्झॅक्शन दिलेली आहे त्याच्यावरून काय फाइंड आउट करायचंय, पहिल्यांदा म्हणजे 2 आस्पेक्ट्स फाइंड आउट करा, दुसरं कोणते 2 अकाउंट्स त्याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि तिसरं क्लासिफाय द अकाउंट्स. तर हे जे काही क्लासिफिकेशन आहे अकाउंटचं हे कशामध्ये आपल्याला करायचं आहे, तर हे आपल्याला करायचं आहे या 3 अकाउंट मध्ये. कोणकोणती 3 अकाउंट आहे असणारे ही, तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट अशा स्वरूपाची.
तर पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे, पहिलं बिझनेस ट्रान्झॅक्शन असं आहे की कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. तर काय झालं या ठिकाणी, कमेन्स बिझनेस विथ कॅश, कमेन्स बिझनेस विथ कॅश म्हणजेच काय झालंय, व्यवसाय सुरू केला बघा. कमेन्स बिझनेस, कमेन्स म्हणजे सुरू करणे, काय सुरू केलं, बिझनेस सुरू केला. विथ कॅश म्हणजे कॅश आणली आणि बिझनेस सुरू केला. किती रुपये कॅश आणली, 20,000 रुपये कॅश आणली, बरोबर. मग आता टू अस्पेक्ट्स याच्यामध्ये काय काय आहे, तर टू अस्पेक्ट याच्यामध्ये असं आहे, कमेन्स बिझनेस विथ कॅश 20,000 जर आपण बघितलं तर कॅश या ठिकाणी येत आहे. ओके, म्हणजे कॅश कम्स इन, बरोबर, कॅश कम्स इन हा काय झाला, हा पहिला अस्पेक्ट झाला. कॅश कम्स इन हा झाला पहिला अस्पेक्ट. ही कॅश कोणी दिली, कॅश कोणी दिली, ही व्यवसायाच्या मालकाने, कारण त्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. त्याला आपण प्रोप्रायटर असं म्हणतो किंवा ओनर ऑफ द बिझनेस असं म्हणतो. म्हणजेच दुसरा अस्पेक्ट काय झाला की ओनर कोणी दिली, ओनर ऑफ द बिझनेसने दिली, बरोबर. ओनर ऑफ द बिझनेस, ओनर इज द ओनर ऑफ द बिझनेस, ओनर ऑफ द बिझनेस हा कोण आहे, ओनर ऑफ द बिझनेस इज गिव्हर, ओनर ऑफ द बिझनेस इज गिव्हर, लक्षात घ्या. कॅश कम्स इन, कॅश आलेली आहे आणि काय झालं या ठिकाणी, तर जो ओनर आहे या ठिकाणी हा कोण आहे, गिव्हर आहे. ओनर कोण आहे, गिव्हर आहे. हे दोन ट्रान्झॅक्शन दोन अस्पेक्ट या ठिकाणी लक्षात आले आपल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला हे बघायचं की टू अकाउंट्स कोणकोणते आहेत, दोन कोणते अकाउंट प्रभावित होतात त्याच्यामध्ये. कॅश कम्स इन, बिझनेसमध्ये कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट या ठिकाणी काय होतंय, प्रभावित होतंय, कॅश अकाउंट. ठीक आहे, कॅश अकाउंट या ठिकाणी प्रभावित झालं. दुसरं काय, कोणी दिली, व्यवसायाच्या मालकाने दिली. आणि कशासाठी दिली, त्याने ते कॅपिटल म्हणून दिली, बरोबर. ओनर ऑफ द बिझनेस इज द गिव्हर, म्हणजेच या ठिकाणी दुसरं अकाउंट कोणतं झालेलं आहे, कॅपिटल अकाउंट झालेलं आहे. ओके, तर टू अकाउंट कोणते, पहिलं म्हणजे कॅश अकाउंट, दुसरं म्हणजे कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे दोन अकाउंट आहे. मग क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मध्ये बघूयात आपण. कॅश अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, तर कॅश अकाउंट हे आहे आपलं कोणतं, संपत्तीचं म्हणजे रिअल अकाउंट आहे, राईट, हे आहे रिअल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट कोणतं आहे, तर कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट हे कोणतं आहे, पर्सनल आहे, कारण ते व्यवसायाच्या मालकानं आणलेलं आहे. व्यवसायाचा मालक हा पर्सन आहे, म्हणून ते कोणतं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. सो कॅपिटल अकाउंट इज ए पर्सनल अकाउंट. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्झॅक्शन बघायचंय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले टू अस्पेक्ट्स कोणते बघायचे, टू अकाउंट्स कोणते आहेत आणि ते अकाउंट्स कोणत्या मध्ये कशामध्ये क्लासिफाय होईल ते बघायचंय. आता दुसरं ट्रान्झॅक्शन अशाच पद्धतीचं आपण या ठिकाणी बघू शकतो. दुसरं ट्रान्झॅक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की परचेस गुड्स. काय केलंय आपण, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. तर ट्रान्झॅक्शन वाचताना पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करायचं, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे किंवा नाही. दुसरं हे आयडेंटिफाय करायचं की हे ऑन कॅश बेसिस आहे की ऑन क्रेडिट बेसिस आहे, म्हणजे नगदीनं आपण खरेदी केलंय की उधारीवर केलंय. तर इथं सरळ म्हटलेलं आहे आपल्याला, ऑन क्रेडिट म्हटलेलं आहे, बरोबर. ऑन क्रेडिट म्हणजे हा ट्रान्झॅक्शन कसा आहे, उधारीचा आहे, हा व्यवहार उधारीचा आहे. मग आता परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय, कोणाकडून, अजय, अजयनं ते दिलेलं आहे. काय केलंय आपण, कोणते टू अस्पेक्ट, दोन पैलू कोणते लक्षात घ्यायचे. पहिलं म्हणजे परचेस गुड्स म्हणजे परचेस काय आहे, परचेस एक्सपेन्स आहे, बरोबर. म्हणजेच मग या ठिकाणी आपण लिहूयात की परचेस हा काय झाला, परचेस इज अन एक्सपेन्स. ठीक आहे, परचेस हा एक खर्च आहे. दुसरं काय आहे, कोणी दिले हे गुड्स, अजयने दिले. कॅश ऑन कॅश बेसिस आहे का, नाही, म्हणून दुसरा आस्पेक्ट कॅशवर होतो का, दुसरा पैलू प्रभाव नाही होत, कारण हा उधारीचा व्यवहार असल्यामुळे अजय या ठिकाणी कोण आहे, अजय पर्सन आहे आणि तो रिसिव्हर आहे की गिव्हर आहे, तर गिव्हर आहे, कारण त्याच्याकडून घेतले आपण. सो अजय इज गिव्हर. ठीक आहे, अजय कोण आहे, गिव्हर आहे. तर परचेस या ठिकाणी काय आहे, परचेस हा एक्सपेन्सेस आहे आणि अजय कोण आहे, गिव्हर आहे. मग आता कोणते दोन अकाउंट इफेक्ट होतात, तर या ठिकाणी इफेक्ट होतात, एक म्हणजे परचेस अकाउंट. ओके, एक काय होणार, परचेस अकाउंट. परचेस अकाउंट या ठिकाणी इफेक्ट करतं. आणि दुसरं अजय इज गिव्हर, म्हणजेच अजय अकाउंट सुद्धा या ठिकाणी काय आहे, दुसरं या ठिकाणी ते समाविष्ट असलेलं अकाउंट आहे.
म्हणजे परचेस अकाउंट डेबिट आणि अजय अकाउंट क्रेडिट, कारण डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट कोण, गिव्हर कोण आहे, अजय आहे. तर क्लासिफिकेशन अकाउंट, परचेस अकाउंट, तर परचेस या ठिकाणी काय आहे, खर्च आहे आपला. मग खर्चाशी संबंधित असलेली सगळी खाती ही कशी आहे, नॉमिनल आहे. ओके, नॉमिनल आहे, बरोबर, नॉमिनल. सो परचेस अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. आणि अजय कोण आहे, अजय हा कोण पर्सन आहे, म्हणून अजय अकाउंट सुद्धा कसं असेल, पर्सनल असणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा आपल्याला प्रभाव या ठिकाणी सांगता येतो. पुढचं ट्रान्झॅक्शन बघा, पुढचं आहे कॅश सेल्स. कॅश सेल्स ₹7,000. कॅश सेल्स म्हणजे काय, तर जी काही सेल्स आहे ती सेल्स केली ऑन कॅश बेसिस. कॅश बेसिस केली म्हणजे पैसे आले आणि वस्तू गेल्या म्हणजे सेल झाली त्या ठिकाणी. मग काय होणार इथं, कॅश सेल्स म्हणजे कॅश येते का जाती, येते, कॅश कम्स इन, हा झाला कॅश कम्स इन, हा झाला पहिला आस्पेक्ट. दुसरा आस्पेक्ट काय सांगता येईल आपल्याला, दुसरा आस्पेक्ट हा सांगता येईल की सेल झाली. मग सेल काय आहे, सेल हे सेल म्हणजे काय, तर सेल इज गेन. सेल इज गेन, सेल काय आहे, गेन आहे, प्राप्ती आहे तो, बरोबर, किंवा लाभ आहे. सो बघा कोणते दोन अकाउंट अफेक्ट होतात, मग ऑन कॅश बेसिस असल्यामुळे कॅश अकाउंट या ठिकाणी प्रभावित होतं. कॅश व्यवसायामध्ये येते म्हणजे कॅश अकाउंट हे एक महत्वाचं अकाउंट, त्याच्यामध्ये इफेक्ट होतं. सेल्स इज गेन म्हणजे सेल्स अकाउंट सुद्धा काय होतंय, प्रभावित होतं. ठीक आहे. तर सेल अकाउंट, आता कॅश येतीये आणि सेल होतीये म्हणजे कॅश आली, सेल्स, हे कोणतं अकाउंट आहे, सेल्स अकाउंट हे या ठिकाणी नॉमिनल अकाउंट आहे. कॅश अकाउंट कोणतं अकाउंट आहे, कॅश अकाउंट या ठिकाणी रिअल अकाउंट आहे, लक्षात घ्या. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आणि सेल अकाउंट कोणतं, सेल अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. सेल अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट, लक्षात घ्यायचंय. सेल झाली, कोणता नियम लावला आपण नॉमिनल अकाउंटचा, काय सांगतो आपल्याला, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट करा, ऑल इन्कम आणि गेन क्रेडिट करा. मग सेल काय आहे, सेल इन्कम किंवा गेन या कॅटेगरीमध्ये आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. इन्कम किंवा गेन म्हणजे या ठिकाणी अप्रोप्रिएट वर्ड गेन, सेल इज अ गेन, आलं लक्षात. पुढचं ट्रान्झॅक्शन बघा, पुढचं आहे रिसिव्ड कमिशन. काय मिळालं, कमिशन रिसिव्ड, कमिशन या ठिकाणी मिळालेलं आहे. कमिशन मिळालं असल्यामुळे पैसे मिळालेत आपल्याला, कमिशन रिसिव्ड, पैसे मिळालेत म्हणजे कॅश येते का जाते, येते, म्हणजे पहिला आस्पेक्ट काय होईल, कॅश कम्स इन. ओके, कॅश कम्स इन हा झाला आपला पहिला आस्पेक्ट. आता दुसरा आस्पेक्ट काय, रिसिव्ड कमिशन म्हणले, मग कमिशन काय आहे, कमिशन हा या ठिकाणी काय आहे, एक्सपेन्स आहे किंवा आपला काय आहे, गेन आहे म्हणजे इन्कम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया की कमिशन मिळाल्यामुळे कमिशन आपलं काय आहे, इन्कम आहे. कमिशन इज इन्कम, कमिशन काय आहे, इन्कम आहे, कमिशन इज इन्कम. ठीक आहे, चलो आता हे दोन आस्पेक्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतले. तर इथं काय बघायचं आपल्याला, आता टू अकाउंट, कोणते दोन अकाउंट, हेच दोन अकाउंट या ठिकाणी प्रभाव पडतात, एक म्हणजे कॅश, दुसरं म्हणजे कमिशन. सो कॅश अकाउंट, कॅश अकाउंट हे असणार आहे रिसिव्ड कमिशन, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन म्हणजे कमिशन मिळालेलं आहे. कमिशन अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. ओके, कॅश अकाउंट माहिती आहे आपल्याला रिअल आहे, कॅश अकाउंट हे रिअल आहे, कमिशन अकाउंट काय आहे, नॉमिनल आहे, कारण ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि ऑल इन्कम अँड गेन. इथे कमिशन काय आहे, इथे कमिशन इन्कम आहे, कारण कमिशन रिसिव्ड आहे. जर कमिशन पेड असतं तर या ठिकाणी काय असतं, ते आपला एक्सपेन्स असता. ओके, पुढे जाऊया. पेड रेंट 800. ट्रान्झॅक्शन कसं आहे, ऑन कॅश बेसिस आहे, रेंट पेड केलंय. पेड रेंट दोन आस्पेक्ट बघायचे आपल्याला, पेड रेंट कॅश आली का गेली, गेली, कशासाठी, रेंट पेड साठी गेलेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन आस्पेक्ट काय आहे, पहिला आस्पेक्ट हाच आहे रेंट पेड, बरोबर. दुसरा आस्पेक्ट काय आहे, दुसरा आस्पेक्ट असा आहे म्हणजे रेंट पेड, बट रेंट काय आहे,
रेंट या ठिकाणी आपलं काय आहे, रेंट पेड केल्यामुळे रेंट इज अन एक्सपेन्स, रेंट इज अन एक्सपेन्स. ठीक आहे, रेंट काय या ठिकाणी एक्सपेन्स आहे. हा झाला पहिला आस्पेक्ट. दुसरा आस्पेक्ट काय आहे, पेड रेंट म्हणजे 800 रुपये कॅश याच्यामध्ये काय आहे, समाविष्ट आहे, अंतर्भूत आहे कॅश. म्हणजे कॅश या ठिकाणी काय आली का गेली, गेली म्हणजे कॅश गोज आउट. कॅश काय होते, जातीये, कॅश गोज आउट. ओके, कॅश गोज आउट. मग दोन अकाउंट कोणते, तर रेंट हा पहिला अकाउंट या ठिकाणी आहे, दुसरं काय आहे, कॅश अकाउंट आहे. सो रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. मग रेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे, रेंट अकाउंट या ठिकाणी आहे आपलं नॉमिनल अकाउंट. कोणतं अकाउंट आहे हे, नॉमिनल. आणि कॅश कोणतं आहे, कॅश आहे आपलं रिअल अकाउंट. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे आता अजून दुसरं एक्झरसाइज आपल्या समोर आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट टू अस्पेक्ट्स, दोन अस्पेक्ट शोधायचे आपल्याला. कोणते दोन अकाउंट समाविष्ट होतात आणि क्लासिफाय द अकाउंट्स. तर ही छोटी छोटी जी कामं आहेत त्याच्यावर आपण करतो, याच्यातून आपलं जे बेसिक्स आहेत ते स्ट्रॉंग होतं. तर बघा, ट्रान्झॅक्शन दिलंय, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. तर या ठिकाणी आपल्याला, आपण ऑलरेडी ते ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये. तर सेम टू अस्पेक्ट काय आहे या ठिकाणी, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, कॅश कम्स इन, कॅश येते ना म्हणून कॅश कम्स इन पहिला अस्पेक्ट. आणि प्रोप्रायटर जो आहे किंवा ओनर ऑफ द बिझनेस जो आहे, प्रोप्रायटर इज द गिव्हर, हा झाला दुसरा अस्पेक्ट. ओके, कोणते दोन अकाउंट समाविष्ट होतात, एक होतं कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट कोणतं होतं या ठिकाणी, प्रोप्रायटर इज अ गिव्हर, म्हणजे त्याचं कोणतं अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे. ठीक आहे, त्याचं कोणतं अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे. मग कॅश अकाउंट कोणतं आहे, कॅश अकाउंट या ठिकाणी आहे रिअल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आहे पर्सनल अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतरचं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश 20,000. परचेस्ड काय, मशिनरी. आता इथं स्पष्ट उल्लेख केला, कशाचं परचेस केलं, मशिनरीचं परचेस केलं. म्हणजे या ठिकाणी मशिनरी येते का जाती, मशिनरी येते. ओके, मशिनरी काय होते या ठिकाणी, मशिनरी कम्स इन. ओके, आणि काय होते, कॅश जाती का, नाही जात, कारण या ठिकाणी काय म्हणले, ऑन क्रेडिट. मग कोणाकडून घेतली, अविनाश कडून घेतली. म्हणजेच अविनाश या ठिकाणी कोण आहे, अविनाश इज गिव्हर, अविनाश इज गिव्हर. अविनाश हा कोण आहे, लाभ देणारा आहे, पर्सन आहे तो. मशिनरी कम्स इन म्हणजे मशिनरी आली, म्हणजे रिअल अकाउंट आहे ना, मग मशिनरी अकाउंट या ठिकाणी काय होईल, प्रभावित होईल. सो मशिनरी अकाउंट. आणि दुसरं काय होईल, अविनाश इज गिव्हर, अविनाश थर्ड पार्टी आहे आणि क्रेडिटवर त्याने माल आपल्याला या ठिकाणी मशिनरी दिली आहे, म्हणून अविनाश अकाउंट या ठिकाणी प्रभावित होईल, अविनाश अकाउंट. ठीक आहे, सो मशिनरी अकाउंट काय होणार, मशिनरी अकाउंट कोणता अकाउंट आहे, कशात क्लासिफाय होणार आहे, रिअल मध्ये, हे रिअल अकाउंट आहे. अविनाश अकाउंट काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. ओके, हे झाले आपले दोन ट्रान्झॅक्शन. तिसरं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस गुड्स. काय परचेस केलं, गुड्स परचेस केला 5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. आता इथे कॅश म्हणलेलं आहे, कॅश म्हणलेलं आहे. मग आता परचेस गुड्स, परचेस काय आहे, एक्सपेन्स आहे ना. म्हणजे टू अस्पेक्ट कोणते, पहिला म्हणजे परचेस इज काय आहे, परचेस इज एक्सपेन्स. परचेस हा या ठिकाणी एक्सपेन्स आहे. आणि दुसरं काय, दुसरं कॅश येते का जातीये, परचेस गुड्स 5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश, जातीये म्हणजे कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. हे झाले आपले टू अस्पेक्ट्स. आता याच्यामध्ये हे बघायचं आपल्याला, कोणते दोन अकाउंट, परचेस अकाउंट एक्सपेन्सचं आहे आणि कॅश अकाउंट रिअलचं आहे. म्हणजे हेच दोन अकाउंट त्याच्यात समाविष्ट होतात, परचेस अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. क्लासिफिकेशन कसं करणार, परचेस अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. तीन मध्ये क्लासिफाय करायचे आपल्याला ते पर्सनल, नॉमिनल आणि रिअल. कॅश काय आहे, रिअल आहे. ओके, चलो
नेक्स्ट बघा, सोल्ड गुड्स टू अनिकेत 6000 ऑन क्रेडिट. अनिकेतला काय केलंय आपण, माल विकला. अनिकेतला माल विकलेला आहे, परंतु कोणत्या बेसिसला, क्रेडिट बेसिसला. कॅश आली आहे का, कॅश नाही आली, परंतु ऑन क्रेडिट बेसिसला विकला, म्हणजे अनिकेतला विकला. कोणाला विकला, अनिकेतला विकला. मग अनिकेत हा गिव्हर आहे की रिसिव्हर आहे, रिसिव्हर आहे, म्हणजे पर्सनल अकाउंटचा नियम. ओके, सोल्ड गुड्स टू अनिकेत 6000 ऑन क्रेडिट. माल आला की गेला, त्या ठिकाणी माल गेलेला आहे, बरोबर. म्हणजेच अनिकेत या ठिकाणी कोण आहे, अनिकेत इज रिसिव्हर. आणि काय झालं, सेल झालेली आहे, गुड्स सेल्स, गुड्स काय झालेला आहे, सेल झालेला आहे. ठीक आहे. सो अनिकेत इज रिसिव्हर, म्हणून अनिकेत अकाउंट या ठिकाणी प्रभावित होणार. कोणता अकाउंट, अनिकेत अकाउंट. सो अनिकेत अकाउंट वर प्रभाव पडतो. दुसरं कशावर पडतो, गुड्स सेल, सेल केलेला आहे, सेल इज गेट. इथे गुड्स नाही धरायचं, गुड्स स्पेसिफिक गुड्स कोणता आहे ते जर या ठिकाणी दिलं असतं, उदाहरणार्थ फर्निचर असेल, पिक्चर असेल, तर त्याला आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरणार. मात्र नुसतं गुड्स सेल म्हटलं तर सेलवर या ठिकाणी आपल्याला प्रभाव पाडायचा आहे, आणि सेल हे कसं आहे, गेन आहे, म्हणून सेल अकाउंट या ठिकाणी इम्पॅक्ट होतं. अनिकेत कोण आहे, पर्सन आहे, म्हणून पर्सनल अकाउंट मध्ये ते क्लासिफाय होणार. आणि या ठिकाणी सेल काय आहे, सेल गेन आहे, म्हणजेच कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. सेल हे नॉमिनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर बघा, पाचवं ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी 1000 ऑन कॅश बेसिस आहे. पेड सॅलरी, सॅलरी काय आहे या ठिकाणी, सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, बरोबर. सॅलरी इज एक्सपेन्स, हा झाला पहिला प्रभाव. दुसरा प्रभाव काय, पेड केली आहे, म्हणजे कॅश कम्स की गोज आउट, तर कॅश जातीये, कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. हे दोन झाले या ठिकाणी अस्पेक्ट. कोणते दोन अकाउंट याच्यामध्ये इन्क्लूड होतात, पहिलं होतं सॅलरी. ओके, सॅलरी अकाउंट या ठिकाणी प्रभावित होतं. दुसरं काय होतं, कॅश, कॅश अकाउंट या ठिकाणी प्रभावित होतं. आता सॅलरी अकाउंट कोणतं अकाउंट आहे, सॅलरी अकाउंट हे खर्चाशी संबंधित आहे, म्हणजे ते नॉमिनल अकाउंट आहे. आणि कॅश हे संपत्तीशी संबंधित आहे, म्हणजे ते रिअल अकाउंट आहे. ओके. सहावं ट्रान्झॅक्शन बघा, सोल्ड ओल्ड टेबल्स फॉर ₹3000 ऑन कॅश बेसिसचा व्यवहार आहे हा, असं आपल्याला या ट्रान्झॅक्शन वरून लक्षात येतं. काय सेल केलं, ओल्ड टेबल्स फॉर कॅश, बरोबर. मग आता या ठिकाणी ओल्ड टेबल्स, सोल्ड ओल्ड टेबल्स फॉर 3000, कॅश आली की गेली, सोल्ड ओल्ड टेबल, ओल्ड टेबल जुने जे टेबल्स आहेत ते विकलेत आपण, म्हणजेच या ठिकाणी काय होते, कॅश येते, कॅश येते, म्हणजे कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. ओके. दुसरा प्रभाव काय पडतो, सोल्ड ओल्ड टेबल्स, टेबल्स या ठिकाणी काय आहे, टेबल गोज आउट, बरोबर. टेबल या ठिकाणी संपत्ती आपली, जुनी संपत्ती आहे, लक्षात घ्या. हा काही गुड्स नाही आहे टेबल, कारण इथं ओल्ड म्हणलेलं आहे, जुने आहेत ना हे, म्हणजे ते अगोदर वापरलेले आहेत, आपण ऍसेट म्हणून वापरलेले आहेत, ते टेबल बसण्यासाठी वापरलेले आहेत. तो काही आपला टेबल्स हा काही गुड्स नाही या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हे टेबल्स जे आहेत हे कसे आहेत, हे संपत्ती एक प्रकारे आहेत. सो कॅश कम्स इन, कॅश अकाउंट या ठिकाणी प्रभावित होतं, कॅश अकाउंट. दुसरं काय आहे, टेबल जात आहेत, टेबल्स, जसं की उदाहरणार्थ याच्या जागी जर फर्निचर असतं तर फर्निचर लिहिलं असतं आपण. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग व्हॉट गोज आउट, टेबल गोज आउट. कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. टेबल अकाउंट सुद्धा कोणता अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. म्हणजे या ठिकाणी रिअल अकाउंटचा नियम दोघांनाही ऍप्लिकेबल आहे. कॅश कम्स इन,
कॅश डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, तर हा ट्रॅडिशनल अप्रोच या ठिकाणी आपण बघत आहोत. आता आपल्याला परत काही एक्सरसाइज बघायचं आहे. अनालाइज ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिटचे जे रूल्स आहेत ते आपल्याला अप्लाय करायचे आहेत. ट्रॅडिशनल अप्रोच, ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. पहिलं आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश. ट्रान्झॅक्शन नंतर कोणते दोन अस्पेक्ट त्या ठिकाणी येतील ते बघायचे, कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते बघायचे, क्लासिफाय करायचे अकाउंट्सला रिअल मध्ये, पर्सनल मध्ये आणि नॉमिनल मध्ये. कोणता रूल तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केला, जसं की डेबिटचा रूल, क्रेडिटचा रूल, कोणता अकाउंट डेबिट होईल आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल. ओके, तर बघा या ठिकाणी आपण पहिले ट्रान्झॅक्शन बघूयात. पहिले ट्रान्झॅक्शन असं आहे की कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000. टू अस्पेक्ट कोणते, कॅश कम्स इनटू द बिझनेस, व्यवसायामध्ये कॅश येते, बरोबर. हा झाला आपला पहिला अस्पेक्ट. दुसरा अस्पेक्ट काय, प्रोप्रायटर जो आहे आपला, प्रोप्रायटर म्हणजेच कोण, व्यवसायाचा मालक. हा कोण आहे, प्रोप्रायटर इज अ गिव्हर. मग आता कोणते दोन अकाउंट साठी कडे इफेक्ट होतात, पहिलं म्हणजे कॅश इफेक्ट होईल, दुसरं म्हणजे कोण, प्रोप्रायटर इज गिव्हर. आता प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ द काय, कॅपिटल. त्यानं कॅपिटल दिलेलं आहे म्हणून कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी काय होते, इफेक्ट होते किंवा इन्व्हॉल्व होते, म्हणजे कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. मग क्लासिफाय करताना आपण बघतोय की कॅश अकाउंट काय आहे, कॅश अकाउंट हे संपत्तीशी संबंधित आहे, म्हणजे ते रिअल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे कारण ते ओनर ऑफ द बिझनेसचं काय करतं, रिप्रेझेंट करतं. रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला या ठिकाणी, की या ठिकाणी काय सांगते, डेबिट व्हॉट कम्स इन, रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश येते बिझनेसमध्ये. बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण या ठिकाणी विचार करत आहोत, म्हणून बिझनेसमध्ये कॅश आली की गेली तर आली, म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन हा रूल आपण तर रिअल अकाउंटचा फॉलो केला, डेबिट आणि क्रेडिट मधला डेबिट फॉलो केला रिअलचा. आणि पर्सनल अकाउंटचा नियम कोणता आहे, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कॅपिटल अकाउंट हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे, क्रेडिट द गिव्हर हा नियम आपण त्या ठिकाणी लावलेला आहे, कारण प्रोप्रायटर हा कोण आहे, गिव्हर आहे कॅपिटलचा. तर अकाउंट टू बी डेबिट, कोणता अकाउंट डेबिट होईल, कॅश अकाउंट डेबिट होईल, आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल, कॅपिटल अकाउंट क्रेडिट होईल. सो कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर कोणतं ट्रान्झॅक्शन झालं, हे कमेन्स्ड ऑर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश याचं झालेलं आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर ₹5,000 टू इम्रान. आता या ठिकाणी हा ट्रान्झॅक्शन ऑन कॅश बेसिस आहे की क्रेडिट बेसिस आहे ते बघायचं आहे. तर कोणतं बेसिस आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान. आता हा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आहे कॅश बेसिस. इथं व्यक्तीचं जरी नाव दिलेलं असलं तरी इथं पुढे असं म्हटलेलं नाही, ऑन क्रेडिट बेसिस म्हटलेलं नाहीये, पेड 5,000 असं म्हणलं. या पेड मध्येच आपल्याला हे अजून या ठिकाणी निश्चित होतं की ट्रान्झॅक्शन हा ऑन कॅश बेसिस आहे. आणि कशासाठी कॅश दिली, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिली. सो बघा ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे या ठिकाणी, ॲडव्हर्टाइजमेंट हा एक्सपेन्सेस आहे आणि कॅश या ठिकाणी जात आहे व्यवसायातून. ठीक आहे, तर ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट इफेक्ट होतं आणि कॅश अकाउंट इफेक्ट होतं. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे कारण हे एक्सपेन्सशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर कॅश अकाउंट कोणतं आहे, रिअल अकाउंट आहे कारण हे कशाशी संबंधित आहे, संपत्तीशी संबंधित आहे. ठीक आहे, तर ॲडव्हर्टाइजमेंट डेबिट का करतो आपण, कारण नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट करा ऑल एक्सपेन्सेस आणि लॉसेस. इथं ॲडव्हर्टाइजमेंट हे एक्सपेन्स असल्यामुळे आपण ते डेबिट करतोय. कॅश अकाउंट आपण या ठिकाणी काय करतोय, क्रेडिट करतोय, कारण काय, रिअल अकाउंटचा नियम सांगतोय डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश जातीये, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट काय होतंय, डेबिट होतंय, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट काय होतंय, डेबिट होतंय, आणि क्रेडिट काय होतंय, मग कॅश अकाउंट क्रेडिट होतंय. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्याच्यानंतर बघा तिसरं ट्रान्झॅक्शन आहे आपल्या समोर. तिसरं ट्रान्झॅक्शन असं आहे, डिपॉझिटेड कॅश इनटू बिझनेस, डिपॉझिटेड कॅश इनटू द बँक ऑफ इंडिया 10,000.
बँक ऑफ इंडिया जी आहे त्या बँक ऑफ इंडियामध्ये आपण काय केलं, डिपॉझिट केले, म्हणजे व्यवसायाच्या वतीनं ते डिपॉझिट केलं. मग कोणते दोन अस्पेक्ट या ठिकाणी आहे बघा. बँक ऑफ इंडिया या ठिकाणी कोण आहे, रिसिव्हर आहे. बँक ऑफ इंडियाने लाभ घेतला, बँक ऑफ इंडिया रिसिव्हर आहे. कॅश जाते म्हणून कॅश गोज आउट. सो बँक ऑफ इंडिया काय आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं कोणते दोन अकाउंट अफेक्ट होतात. एक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे कॅश. मग बँक ऑफ इंडिया काय आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणून पर्सनल अकाउंट या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. पर्सनल अकाउंटच्या अंडर बँक ऑफ इंडिया येणार. आणि कॅश काय आहे, रिअल अकाउंट आहे. मग डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर हा नियम आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. सो डेबिट द रिसिव्हर मध्ये काय सांगायचं आपल्याला, डेबिट द रिसिव्हर, हु इज रिसिव्हर, बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय जाते व्यवसायातून, कॅश जाते ना, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार. ठीक आहे, या ठिकाणी कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. चलो नेक्स्ट बघा, पुढचं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. परचेस गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. आता इथं पेड असं म्हणलंय का, गुड्स साठी पेड केले नाही, म्हणजे हा ट्रान्झॅक्शन कोणता आहे, ऑन क्रेडिट बेसिसला आहे असं आपण या ठिकाणी अज्युम करायचं आहे. ऑन क्रेडिट बेसिसचा हा आहे आपला ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, परचेस गुड्स फ्रॉम सुनील. परचेस काय आहे, परचेस या ठिकाणी आहे आपला एक्सपेन्स. परचेस करणं हा आपला एक्सपेन्स आहे. कशाची परचेस केली ते काही दिलं नाही, म्हणून परचेसला या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करणार. परचेस हे काय आहे, एक्सपेन्स आहे. आणि सुनील कोण आहे या ठिकाणी, सुनीलवर प्रभाव पडतो. सुनील कोण आहे, गिव्हर आहे की रिसिव्हर आहे, व्यक्ती आहे तो. एकतर व्यक्ती असेल तर तो लाभ घेणारा असेल किंवा लाभ देणारा असेल. परचेस गुड्स फ्रॉम सुनील म्हणजे सुनील कोण आहे या ठिकाणी, ते गिव्हर आहे. सुनील इज गिव्हर. कोणते दोन अकाउंट, परचेस अकाउंट आणि सुनील अकाउंट, हे दोन अकाउंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग परचेस अकाउंट कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. आणि सुनील अकाउंट काय आहे, पर्सनल अकाउंट. मग कोणता नियम आपण लावणार नॉमिनलचा, परचेस साठी डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि पर्सनलचा कोणता लावणार, क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने परचेस अकाउंट डेबिट होईल, परचेस अकाउंट या ठिकाणी डेबिट होईल आणि सुनील अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. नंतरचं ट्रान्झॅक्शन बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000. आता या ठिकाणी स्पष्ट म्हणलेलं आहे गुड सोल्ड केला आणि हे ट्रान्झॅक्शन कसं आहे, ऑन कॅश बेसिसचं आहे. तर दोन आस्पेक्ट कोणते, पहिला आस्पेक्ट या ठिकाणी काय आहे, कॅश कम्स इन. सोल्ड गुड्स फॉर कॅश, कॅश येते व्यवसायामध्ये, यस कॅश कम्स इन. दुसरं काय, सेल. सेल काय आहे या ठिकाणी, इन्कम आहे किंवा ते काय आहे, गेन आहे. ओके, सो कॅश अकाउंट आणि सेल अकाउंट या ठिकाणी काय होत आहेत, क्लास आयडेंटिफाय होत आहे आपल्याला. कॅश अकाउंट हे काय आहे, संपत्तीचं खातं आहे, रिअल अकाउंट आहे. आणि सेल अकाउंट हे कसं आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कोणता नियम लावतो आपण याला, रिअल अकाउंटचा. काय रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन. सो कॅश कम्स इन. सेल काय आहे, इन्कम किंवा गेन आहे, म्हणजे नॉमिनल अकाउंटचा नियम. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजेच या ठिकाणी सेल्स अकाउंट काय होते, क्रेडिट होते, क्रेडिट ऑल इन्कम म्हटलेलं आहे. सो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नंतरचं ट्रान्झॅक्शन बघा, रिसिव्ड कमिशन ₹4,500. कमिशन रिसिव्ड झालं, कॅश आली की गेली, आली, कॅश कम्स इन. कमिशन काय या ठिकाणी, इन्कम आहे. सो कमिशन रिसिव्ड या ठिकाणी इन्कम आहे. कोणते दोन अकाउंट आयडेंटिफाय होतात, पहिलं म्हणजे कॅश, दुसरं म्हणजे कमिशन अकाउंट. सो कॅश हे रिअल अकाउंट आहे, कमिशन नॉमिनल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन आणि नॉमिनलचा नियम क्रेडिट काय करायचं आहे, ऑल इन्कम अँड गेन्स. तर अशा पद्धतीने रिसिव्ड कमिशन ₹4,500 या बिझनेस ट्रान्झॅक्शनचे जे डेबिट आणि क्रेडिट करणार आहोत आपण. तर या ठिकाणी काय करतोय आपण, कॅश अकाउंट डेबिट करतोय आणि कमिशन अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट करतो. ओके, आता आपण या ठिकाणी बघूयात क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा मॉडर्न अप्रोच आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा मॉडर्न अप्रोच आहे. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपण प्रामुख्याने ते 3 भागामध्ये केलेलं होतं, म्हणजेच पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 5 भागामध्ये ते करणार आहे, जो की मॉडर्न अप्रोच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो.
तर पहिलं म्हणजे ॲसेटचं अकाउंट. ॲसेटचं अकाउंट या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे. लायबिलिटीज अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रेव्हेन्यू आणि गेन्स अकाउंट आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस अकाउंट. तर सगळे ॲसेट्स अकाउंट, ज्या ज्या ॲसेट्स आहेत त्याला आपण ॲसेट्स या हेड अंडर काय करतो, क्लासिफाईड करतो, ते ॲसेट्सचं अकाउंट. मग ॲसेट्स सगळ्या प्रकारच्या, ज्या की टँजिबल असेल किंवा इनटँजिबल असेल, डोळ्याने दिसणाऱ्या असतील किंवा अदृश्य असतील. उदाहरणार्थ मशिनरी काय ॲसेट आहे, बिल्डिंग ॲसेट आहे, टँजिबल ॲसेट आहे, या फिक्स्ड ॲसेट आहे. गुडविल सुद्धा कशी आहे, फिक्स्ड ॲसेट आहे, मात्र ती इनटँजिबल आहे. फर्निचर ही फिक्स्ड आहे आणि टँजिबल आहे. लायबिलिटीज, जे जे काही आपल्याला भविष्यामध्ये देणं बाकी आहे ती सगळ्या लायबिलिटीज, जसं की क्रेडिटर्सचं पेमेंट द्यावं लागतं. उधारीवर वस्तू आपण खरेदी केल्या त्याच्याबद्दल क्रेडिटर्सला द्यावं लागतं. क्रेडिटर्स अकाउंट लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट काय आहे, शॉर्ट टर्मची लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स हे सुद्धा शॉर्ट टर्मचेच असतात. बँक लोन हे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म दोन्ही प्रकारचं असू शकतं. ओके, बँकेकडून कर्ज घेतलं आपण, ते लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे जे काही देणं बाकी असते, जे काही खर्च असतील, मिससेलेनियस खर्च द्यायचे बाकी आहेत किरकोळ स्वरूपाचे, ते सगळे काय आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडर कॅटेगराईज होतात आणि ती काय आहे, लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आहे मात्र कसे आहेत, आउटस्टँडिंग आहे, अदत्त आहे, देणं बाकी आहे, म्हणून ती लायबिलिटी आहे. कॅपिटल अकाउंट म्हणजे जो कोणी ओनर ऑफ द बिझनेस असेल त्याचं जे काही नाव असेल ते काय असणार, कॅपिटल अकाउंट असणार. उदाहरणार्थ आदित्य हा जर व्यवसायाचा मालक असेल तर आदित्यज कॅपिटल अकाउंट असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. गिरीश जर असेल तर गिरीश कॅपिटल अकाउंट, किंवा हरिलाल असेल तर त्या पद्धतीने, किंवा शर्मा असेल तर त्या पद्धतीने. तर व्यक्तीची नावं त्या ठिकाणी जोडली जातात. अशा व्यक्ती ज्या की ओनर ऑफ द बिझनेस आहे तर ते कॅपिटल अकाउंटमध्ये क्लासिफाईड होईल. रेव्हेन्यू आणि गेन्स, तर रेव्हेन्यू जे आहेत महसुली स्वरूप ज्याला आपण असं म्हणतो, आणि गेन्स म्हणजे काही प्राप्ती असेल, महसुली किंवा प्राप्ती जी असणार आहे ती. आता याच्यामध्ये रेव्हेन्यू आणि गेन्स काय असतात बघा. कमिशन रिसिव्ड, सगळं रिसिव्ड या ठिकाणी आहे, किरकोळ स्वरूपाच्या गोष्टी. कमिशन रिसिव्ड झालं, डिव्हिडंड रिसिव्ड झालं, रेंट रिसिव्ड झालं, इंटरेस्ट रिसिव्ड झालं. तर अशा पद्धतीने कमिशन, डिव्हिडंड, रेंट, इंटरेस्ट जे की रिसिव्ड आहे म्हणजे मिळालेलं आहे ते रेव्हेन्यू आणि गेनच्या अंडर आपण क्लासिफाईड करतो. एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये काय, आता हे रिसिव्ड झालं, इकडे काय होईल बघ, ते पेड होईल. आपण काय एक्सपेन्स करतो, कशावर एक्सपेन्सेस करतो, वेजेस देतो आपण, सॅलरी देतो, किंवा ऑडिट फीस ऑडिटरला दिली जाते, हिशेबाची पुस्तकं बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून द्या, त्याच्या बदल्यात ती फी दिली जाते, ती ऑडिटर फी असते किंवा ऑडिट फी असते, तो सुद्धा आपला एक्सपेन्स आहे. लॉस बाय फायर, लॉस होतो आपला, आग लागते व्यवसायाला आणि व्यवसायाला आग लागल्यामुळे जो स्टॉक आहे तो स्टॉक जळून नष्ट होतो, त्याच्यामुळे काय होतो, लॉस होतो. हा काय आपला लॉस आहे. प्रिंटिंग आणि स्टेशनरी, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रिंटिंग कराव्या लागतात, स्टेशनरी लागते आपल्याला, तर हे काय आहे आपलं एक्सपेन्स आहे. तर अशा पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मॉडर्न अप्रोच 5 भागामध्ये डिवाइड केलं जातं. तर या ठिकाणी एक नियम लक्षात घ्यायचा आपल्याला. 2 फंडामेंटल रूल्स, 2 फंडामेंटल रूल्स असे आहेत बघा, टू बी फॉलोड टू रेकॉर्ड द चेंजेस इन दीज अकाउंट्स. तर हे जी अकाउंट्स आपण या ठिकाणी बघितली, या अकाउंट्समध्ये जर काही चेंज होत असेल, कोणते अकाउंट, ॲसेट्स, लायबिलिटी, कॅपिटल, रेव्हेन्यू अँड गेन्स आणि एक्सपेन्स आणि लॉसेस, तर काय करायचंय, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन ॲसेट्स, एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. कशामध्ये चेंज होतोय, ॲसेट्स मध्ये होतोय, एक्सपेन्स मध्ये होतोय किंवा लॉस मध्ये होतो. म्हणजे चेंज होतो म्हणजे काय, एकतर ॲसेट्स कमी होणार किंवा वाढणार, एक्सपेन्सेस कमी होणार किंवा वाढणार, लॉसेस कमी होणार किंवा वाढणार, हा तो चेंज आहे. तर बघा, इन्क्रीज इन ॲसेट, इन्क्रीज इन ॲसेट्स, ॲसेट मध्ये जर वाढ होत असेल तर काय करायचं, इन्क्रीज इन ॲसेट इज डेबिटेड. काय करायचं आपल्याला, ते डेबिट करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, डेबिट करायचं आहे. ॲसेट्स मध्ये जर वाढ होत असेल तर ते डेबिट करा. ॲसेट्स मध्ये काय होते, वाढ होते, वाढ होते म्हणजेच ते काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी डेबिट करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्या उलट काय करायचं, डिक्रीज इन ॲसेट, डिक्रीज इन ॲसेट्स, ॲसेट मध्ये घट होत असेल तर ते काय करायचं आपल्याला क्रेडिट करायचं आहे.
उदाहरणार्थ एखादी मशिनरी विकली तर ते क्रेडिट होतं, एखादी मशिनरी खरेदी केली तर ते डेबिट होतं. दुसरं काय आहे, ॲसेट एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये जर काही चेंज होत असेल, बघा इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, इथं इन्क्रीजचं चाललंय आपलं, इन्क्रीज वाढ होत असेल, कशामध्ये वाढ होते, एक्सपेन्सेस मध्ये वाढ होते, लॉसेस मध्ये वाढ होते, तर काय करायचं, ते डेबिट करायचं. एक्सपेन्स उदाहरणार्थ परचेस केले आपण, परचेस अकाउंट काय होतं, डेबिट होतं, अजून परचेस केले तर अजून डेबिट होणार. आणि याच्या उलट डिक्रीज इन एक्सपेन्सेस ते काय करायचं, किंवा लॉसेस काय करायचं, क्रेडिट करायचं. तर हा नियम लक्षात घ्यायचा आपल्याला. ओके, तर पहिला नियम काय बघतोय आपण या ठिकाणी, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन ॲसेट्स एक्सपेन्सेस आणि लॉसेस. ॲसेट्स एक्सपेन्सेस आणि लॉसेस याच्यामध्ये जर चेंज होत असेल तर चेंज कोणता, पहिला इन्क्रीजचा चेंज, इन्क्रीज होत असेल तर काय आणि डिक्रीज होत असेल तर काय, हे दोन पार्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. इन्क्रीज इन ॲसेट इज डेबिटेड, ॲसेटमध्ये जर वाढ होत असेल तर डेबिट करा, ॲसेटमध्ये जर घट होत असेल तर क्रेडिट करा. दुसरं काय, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस किंवा लॉसेस, एक्सपेन्सेस मध्ये किंवा लॉसेस मध्ये जर इन्क्रीज होत असेल तर काय करा, डेबिट करा, आणि जर डिक्रीज होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये घट होत असेल, कशामध्ये, एक्सपेन्सेस मध्ये किंवा लॉसेस मध्ये, तर ते क्रेडिट करा. ओके, तर ते काय करा, क्रेडिट करा. त्याच्यानंतर बघा, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन लायबिलिटीज अँड कॅपिटल, रेव्हेन्यूज आणि गेन्स. आता या ठिकाणी आहे की लायबिलिटीज आणि कॅपिटल, लायबिलिटीज आणि कॅपिटल यांच्यामध्ये जर चेंज होत असेल, म्हणजे चेंज होईल म्हणजे काय, एकतर इन्क्रीज होणार किंवा डिक्रीज होणार. लायबिलिटीज अँड कॅपिटल किंवा रेव्हेन्यू आणि गेन्स यांच्या बाबतीत काय करायचे बघा, इन्क्रीज इन लायबिलिटी, आता समजा लायबिलिटी मध्ये वाढ झाली तर ती काय करायची, तर ती क्रेडिट करायची. ओके, आणि जर डिक्रीज झाली, डिक्रीज इन लायबिलिटीज, तर ती काय करायची, डेबिट करायची. लायबिलिटीज जे काही आपल्याला उदाहरणार्थ क्रेडिटर्स अकाउंट आहे, क्रेडिटर्स अकाउंट आहे, इन्क्रीज इन लायबिलिटी, क्रेडिटर जर वाढले तर ते आपण काय करतो, क्रेडिट करणार क्रेडिट साईडला, कारण हे क्रेडिटर्स अकाउंट आपण या ठिकाणी ओपन केलं, हे क्रेडिटर्स अकाउंट आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, हे डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. ठीक आहे, तर क्रेडिटर्स अकाउंट नेहमी या ठिकाणी काय असते, क्रेडिटला असते. जसं जसं ते त्या ठिकाणी वाढणार तसं तसं क्रेडिट साईड त्या ठिकाणी वाढवणार आहे आपलं. आणि जर यांचं आपण पेमेंट जर दिलं म्हणजे घट झाली तर ती डेबिट साईडला होईल. म्हणून म्हटलं की इन्क्रीज इन लायबिलिटी इज क्रेडिटेड, लायबिलिटीमध्ये जर वाढ झाली तर ते क्रेडिट होईल, आणि घट झाली तर ते काय होईल, डेबिट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरं काय आहे, इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड. कॅपिटल सुद्धा काय आहे, एक प्रकारे लायबिलिटीचंच अकाउंट आहे ना, मग इथे जर लायबिलिटी अकाउंट असतं तर ते सुद्धा आपण काय म्हणू की इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज डेबिटेड. तिसरं काय लक्षात घ्यायचंय, रेव्हेन्यू आणि गेनच्या संदर्भात आहे. तर बघा, इन्क्रीज इन रेव्हेन्यू, रेव्हेन्यू मध्ये काय होते, तुमची वाढ होती, किंवा गेन मध्ये काय होते, वाढ होते. सो रेव्हेन्यू किंवा गेन मध्ये जर वाढ झाली तर ती काय करा, क्रेडिट करा. नॉमिनल अकाउंटचा नियम लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. रेव्हेन्यू आणि गेनच्या संदर्भात, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम आणि गेन. क्रेडिट ऑल इन्कम आणि गेन, ऑल इन्कम आणि गेन म्हणजे वाढ होते, इन्क्रीज होते. ओके, जर डिक्रीज झालं तर काय होईल, मग डिक्रीज इज रेव्हेन्यू अँड गेन्स इज डेबिटेड. तर अशा स्वरूपाचे हे दोन नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता इथे आपण हे बघूयात की याच्यामध्ये कोणते अकाउंट्स डेबिट होईल, कोणते अकाउंट क्रेडिट होईल. पहिले ट्रान्झॅक्शन आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹70,000. डेबिट काय होईल, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार जर केला तर कॅश व्यवसायामध्ये येते, म्हणजे कॅश अकाउंट या ठिकाणी काय होतंय, कॅश अकाउंट या ठिकाणी डेबिट होतंय, आणि कॅपिटल अकाउंट काय होतंय, क्रेडिट होतंय. ठीक आहे, दुसरं काय आहे, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया ₹10,000. कॅश आली का गेली,
कॅश गेली. बँक ऑफ इंडिया ही कोण आहे? रिसिव्हर आहे. म्हणजे डेबिट काय होणार? बँक ऑफ इंडिया या ठिकाणी डेबिट होणार. कारण काय? डेबिट द रिसिव्हर. काय गेलं? कॅश गेली व्यवसायातून, कॅश अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट होणार. नंतर काय आहे? विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज 5500. कॅश विड्रॉ केली कोणाकडून? कॅश विड्रॉ केली बँकेकडून. आली ना कॅश? यस. मग कॅश अकाउंट आली, कॅश डेबिट होणार. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा. कोण गिवर आहे? बँक ऑफ इंडिया. म्हणजे उलट या ठिकाणी ट्रान्झॅक्शन पहिल्याच्या तुलनेत या ठिकाणी होईल. ऑफिस यूज साठी आहे. पर्सनल यूज साठी असतं तर काय? ड्रॉइंग अकाउंट त्या ठिकाणी इफेक्ट झाला असता. त्याच्यानंतर बघा, परचेस गुड्स फॉर कॅश 5000. परचेस केलं ना, परचेस एक्सपेन्स आहे. परचेस काय होईल? डेबिट होईल. परचेस केलं, काय केलं? गुड्स परचेस केलं, पण कॅश बेसिसला केलं. कॅश गेली ना, म्हणून कॅश अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट झाली. त्याच्यानंतर बघा, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोअर्स 6000. परचेस गुड्स परचेस केली, परचेस एक्सपेन्स आहे, म्हणून परचेस या ठिकाणी काय होईल? डेबिट होईल. क्रेडिट काय होईल? कॅश क्रेडिट होईल का? कॅश जात नाही, ऑन क्रेडिट आहे. किरण स्टोअर कोण आहे? गिवर आहे. पर्सनल अकाउंटचा नियम. ओके, किरण स्टोअर. त्याच्यानंतर बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश. गुड्स सोल्ड केलेले आहेत फॉर कॅश. कॅश आली ना? यस. कॅश अकाउंट डेबिट होईल. सेल झाली आपली. सेल अकाउंट, सेल इज गेन. सेल अकाउंट क्रेडिट होईल. सोल्ड गुड्स टू रोहिणी 9000. रोहिणीला काय केलंय आपण? माल विकला. ऑन कॅश बेसिस विकला का? नाही. म्हणजेच हा ट्रान्झॅक्शन कसा आहे? ऑन क्रेडिट बेसिसचा आहे. रोहिणी कोण आहे? रिसिव्हर आहे की गिव्हर आहे? रिसिव्हर आहे. रोहिणीला अकाउंट काय होईल? डेबिट होईल. रोहिणी अकाउंट डेबिट. काय केलंय? सोल्ड गुड्स सेल झाली, म्हणून सेल्स त्या ठिकाणी काय होईल? सेल इज गेन. सेल्स अकाउंट क्रेडिट झालं. रिसिव्ड डिव्हिडंड 4500. डिव्हिडंड मिळाला, ऑन कॅश स्वरूपात मिळतो डिव्हिडंड. कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट होईल. कशासाठी आली? डिव्हिडंड. डिव्हिडंड अकाउंट त्या ठिकाणी काय होईल? क्रेडिट होईल. म्हणजे या ठिकाणी डिव्हिडंड नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटचा नियम फॉलो केला आपण, त्या ठिकाणी क्रेडिट ऑल इन्कम आणि गेन. डिव्हिडंड अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट होईल. त्याच्यानंतर काय आहे? पेड ऑडिट फीस 1000. ऑडिट फी पेड केली. कॅश आली का? गेली. गेली. कशासाठी गेली? ऑडिट फी. ऑडिट फी काय आहे? एक्सपेन्स आहे. ओके, ऑडिट फीज डेबिट होईल आणि क्रेडिट काय होईल? पेड केली म्हणजेच कॅश गेली. कॅश अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट होईल. तर अशा स्वरूपाचे आपल्याला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये काय डेबिट होईल, काय क्रेडिट होईल. पुढे बघा, आता नेम ऑफ द अकाउंट आहे आणि क्लासिफिकेशन आहे. आपल्याला कशात क्लासिफाय करायचं आहे? पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या 3 भागामध्ये ते आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. तर बघा, स्टेशनरी अकाउंट हे काय आहे? स्टेशनरी खर्च आहे, म्हणजेच कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. बरोबर. स्टेशनरी अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. मशिनरी काय आहे? फिक्स्ड ॲसेट आहे ती, म्हणजेच रिअल अकाउंट आहे. लॉस बाय फायर, लॉस झाला, नुकसान झालं आपलं, म्हणजेच सगळे नॉमिनल अकाउंट्स या ठिकाणी नॉमिनल अकाउंट आहे. बिल्डिंग अकाउंट काय आहे? फिक्स्ड ॲसेट आहे बिल्डिंग, रिअल. कॉपीराइट माहिती आहे आपल्याला, कॉपीराइट मिळतो लेखकाला. इंटेंजिबल ॲसेट आहे, IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, म्हणजेच काय? रिअल अकाउंट मध्ये ते क्लासिफाय होईल. लॅपटॉप माहिती आहे, संपत्ती आपली दिसणारी दृश्य, रिअल अकाउंट आहे. महेश अकाउंट, महेश पर्सन आहे, म्हणून हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. ओके. कॅपिटल अकाउंट, तर हे कॅपिटल त्याच्या नावातच परत पर्सन आहे, म्हणून हे सुद्धा कसं आहे? पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, तर हे आर्टिफिशियल पर्सन आहे ना, हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हणून अगेन हे काय आहे? कशामध्ये क्लासिफाईड होईल? पर्सनल मध्ये क्लासिफाईड होईल. ओके. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, आर्टिफिशियल पर्सन आहे ही, म्हणून हे सुद्धा पर्सनल अकाउंट मध्ये क्लासिफाय होईल. रिपेअर्स अकाउंट, रिपेअर्स केला आपण, रिपेअर्स
दुरुस्ती खर्च केला, दुरुस्ती केली म्हणजे खर्च झाला आपला. एक्सपेन्स अकाउंट आहे, एक्सपेन्स आहे म्हणजेच कोणतं अकाउंट येते, नॉमिनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ओके. त्याच्यानंतर वेजेस अकाउंट, वेजेस खर्च झाला, वेजेस म्हणा किंवा सॅलरी म्हणा, अगेन ते काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ओके. त्याच्यानंतर ड्रॉइंग अकाउंट, ड्रॉइंग म्हणजे काय, या ठिकाणी उचल केली आहे, उचल कशाच्या स्वरूपात असते, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा गुड्सच्या स्वरूपामध्ये असेल. ओके. तर उचल केली कोणी केली, व्यवसायाच्या मालकाने केली, म्हणजे ते परत त्याचं रिप्रेझेंट करतं. म्हणून ड्रॉइंग अकाउंट ही कोणतं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, लक्षात ठेवायचं. ड्रॉइंग अकाउंट इज ए पर्सनल अकाउंट. ओके. कारण ही ड्रॉइंग काय होणार, ही ड्रॉइंग त्या कॅपिटल मधून लेस होणार आहे. ड्रॉइंग काय होईल, कॅपिटल मधून लेस होणार. कारण कोणती कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. व्यवसाय वेगळा, व्यवसायाचा मालक वेगळा, म्हणून पर्सनल स्वरूपाचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते हिशेबाच्या पुस्तकामध्ये आपण लिहिणार नाही आहोत. तर लक्षात ठेवायचं, ड्रॉइंग अकाउंट हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे बघितलं. पुढे बघूयात. पुढे आहे बघा प्रीपेड रेंट. आता हे प्रीपेड रेंट काय आहे, प्रीपेड रेंट, रेंट नुसतं रेंट जर म्हटलं असतं तर ते एक्सपेन्स अकाउंट असतं. मात्र हे प्रीपेड हा शब्द लागला इथं. प्रीपेड म्हणजे अगोदरच दिलंय, पुढच्या महिन्याचं अगोदरच दिलंय भाडं, ते आपण मागून घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ही आपली काय झाली, ऍसेट झाली. ऍसेट झाली म्हणजेच काय आहे, हे कोणतं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. ओके. सॅलरी अकाउंट बघितलं आपण, नॉमिनल अकाउंट आहे, खर्चाशी संबंधित आहे. बँक लोन अकाउंट, आता हे जे काय आहे बँकेचं लोन आहे, तर बँक लोन अकाउंट हे ऍसेट आहे का, नाही. याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये क्लासिफाय करायचं सांगितलं ते बघूयात आपण. आपल्याला क्लासिफाय करायचं सांगितलं, ऍसेट ती ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे की एक्सपेंडिचर आहे. तर प्रीपेड रेंट या ठिकाणी काय आहे, आपलं ऍसेट आहे, ऍसेट आहे. सॅलरी काय आहे, एक्सपेन्स आहे. बँक लोन काय आहे, बँकेकडून लोन घेतलं आहे आपण, ते द्यायचंय आपल्याला, म्हणजे ते कोणतं आहे, लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल याच्यामध्ये जर क्लासिफाईड करायचं झालं तर ते पर्सनल अकाउंट आहे, बँक लोन अकाउंट. त्याच्यानंतर मोटार कार अकाउंट काय आहे, मोटार कार ऍसेट आहे. रेंट पेएबल, रेंट द्यायचं आहे, पेएबल आहे, भविष्यामध्ये द्यायचं आहे, देणं बाकी आहे, म्हणजे काय आहे, ती लायबिलिटी आहे, देणं बाकी आहे. बॅड डेट्स अकाउंट, बॅड डेट्स म्हणजे काय, लोकांनी आपले पैसे बुडवले म्हणजे लॉस झाला, म्हणजे ते काय झालं, आपलं एक्सपेन्स, लॉस झाला. ओके. तो लॉस झालेला आहे, लॉसेस, आपण ते लॉसेस मध्ये क्लासिफाईड करतोय. कॉपीराइट अकाउंट काय आहे, कॉपीराइट ही संपत्ती आहे ना, म्हणून ते ऍसेट अकाउंट मध्ये, हा मॉडर्न अप्रोच बघतोय आपण. ठीक आहे. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट मिळालं, काय झालं, रिसिव्ड झालं म्हणजेच काय झालं, इन्कम झालं, इन्कम. डिव्हिडंड रिसिव्ड, अगेन या ठिकाणी काय झाले, इन्कम झाले, ते इन्कम. नंतर काय आहे, प्रिमायसेस अकाउंट. प्रिमायसेस म्हणजे काय, आपला जो काही परिसर आहे तो ग्राउंड वगैरे असतं समजा, तर ते प्रिमायसेस, ती काय आहे, आपली ऍसेट आहे, ऍसेट्स, संपत्ती आहे. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्स पेड केलाय आपण, बिझनेसनं तो जनरल इन्शुरन्स घेतलेला आहे, तर त्याच्या बदल्यात पैसे दिलेत त्यांनी, म्हणजेच या ठिकाणी काय झालं, हे एक्सपेन्सेस आहे. ऑडिट फीज दिली, तर अगेन हे काय ऍसेट आहे का, नाही. लायबिलिटी पण नाही, इन्कम पण नाही, लॉस पण नाही, तो एक्सपेन्स आहे. ओके. तर अशा स्वरूपामध्ये मॉडर्न अप्रोच मध्ये म्हणजे ऍसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, लॉसेस यामध्ये आपण नेम ऑफ द अकाउंट आणि त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूयात आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.